असं वाटतंय डाऊरनगर जिंकेल. पहिल्या ओव्हरमध्ये 25 आल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने कमबॅक केलंय ना, त्यांचंही कौतुक करावं लागणार आहे डाऊरनगरचं. अजूनही 17 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 31 पाहिजेत. अंतिम टप्पा येऊ लागला या मॅचचा, परंतु मजाही येते. प्रेक्षक याचसाठी आलेले आहेत. ही स्पर्धा 4थं वर्ष आहे, परंतु 4थ्या वर्षात खूप चांगली प्रगती केली आहे. दरवर्षी काहीतरी नाविन्य, काहीतरी नवीन. यावर्षी ट्रॉफी सगळ्यांचे मन जिंकून घेते. असं वाटतंय भारताने जिंकलेला हा विश्वकरंडकच आहे. आणि त्याचबरोबरीने मैदान अगदी चांगलं मैदान आहे, आउटफील्ड चांगली आहे. लाईट्स तर यावर्षी लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. लख प्रकाश अगदी, मुख्य मंचही तेवढाच दर्जेदार पाहायला मिळतोय. पारितोषिकं तेवढी जबरदस्त आहेत. हो, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बाकीचं काम एसटी रक्षकांनी केलंय, परंतु पाहूया तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसरे पंच खेळाडू बाद आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला आवडेल ज्या पद्धतीने यष्टी रक्षकांनी चपळता दाखवली आहे. हा बॉल जर पाहिला तर जयू यांचा पिचिंग ऑफ स्टंपच्या बाहेर, त्याच्यानंतर पकडला बॉल आणि अगदी थोड्याच वेळात असं वाटलं की महेंद्रसिंग धोनी तर किपिंग करत नाहीयेत, एवढा जबरदस्त. थोडीशी म्हणजे संधी मिळाली, संधीचं सोनं केलं. तीस धावा धावफलकावर, 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अगदी चुरशीची मॅच पाहायला मिळते. 16 बॉलमध्ये पाहिजे 31. नवीन बॅटर आले आहेत. आवेश जोडीला आहेत रोहन पाटील आणि बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत जयेश. हॅट्रिक बॉल, बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेल्या आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. मिलिंद शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून जर का बोकडविरा संघ सामना जिंकतोय तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि प्रत्येक षटकारासाठी 500-500 रुपयाचा कॅश प्राइज. या कीपर सचिनचं कौतुक करावंच लागेल. मागील स्टंपिंग आणि आता हा एवढ्या क्लोज काय कॅच पकडलाय. या कीपरसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त कॅच. अशा प्रकारच्या कॅच नक्कीच सोप्या नाहीयेत कॅच. जबरदस्त जबरदस्त. दोन्ही पंचांचंही कौतुक. आणि मैदानाच्या दिशेने जर पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बोकडविराला खेळावं लागेल. बॅटिंग लाईन मोठी आहे त्यांची. रोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत खरे, परंतु आता त्यांची साथ देण्यासाठी हर्षल आलेत. दुसरी विकेट हॅट्रिक झालेली आहे. हॅट्रिक काय म्हणजे बॉलरचंही कौतुक, कीपरचंही कौतुक. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक झाली आणि बॉलर जयेश. नवीन बॅटर हर्षल मैदानाच्या आतमध्ये आला आणि प्रत्येक षटकारासाठी मिलिंद शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून या खेळाडूच्या प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. आणखीन एक चांगला बॉल. अचानकपणे सामन्याला कलाटणी मिळाली आहे. पहिल्या ओव्हरला 25, या ओव्हरला जर पाहिलं तर हॅट्रिक आली आहे. अजून एकही रन आलेला नाहीये, परंतु हार मानून चालायचं नाहीये. 14 बॉल 31 होऊ शकतात. प्रयत्न करावेच लागतील. हर्षल आहेत, रोहन पाटील जोडीला आहेत. ओ हो, बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. बॉलिंग आलाय पाठीमागे अतिशय वेगात. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी देखील इकडे लेग बाईटच्या स्वरूपातील या 2 रन आलेल्या आहेत. अजूनही 13 बॉलमध्ये 29 पाहिजेत.
13 बॉलमध्ये 29 ची आवश्यकता आहे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी हर्षल मैदानात आहेत, रोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. मॅच हळूहळू रंगली आहे, परंतु जाणार कुठे, डाऊर नगरला की बोकडविराला, ते अजूनही बाकी आहे. हाही बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने, या बॉलरने रेकॉर्ड केलाय. या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर करण्याचा कारनामा त्यांनी केलेला आहे. मेडन ओव्हर हॅट्रिक सुद्धा घेतली, 2 रन आल्या, त्या लेग बाईटच्या होत्या, त्या अवांतरमध्ये जातील. आणि या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर या जयेश यांच्या नावावर. नाव जयेश आहे म्हटल्यानंतर कामगिरी तर होणारच. 12 बॉलमध्ये 29 पाहिजेत. हॅट्रिक प्लस मेडन या बॉलरच्या आयुष्यातील अविस्मरणीय ओव्हर असणार आहे. त्याच्यामध्ये यष्टीरक्षकांचा वाटाही मोठा होता, कॅच आणि स्टंपिंगचा. अलीकडे स्टंपिंगच पाहायला मिळत नाही. चुकून एखाद्या स्पर्धेला एखादी स्टंपिंग पूर्वी पाहायला मिळायच्या, परंतु स्टान्सही असा असतो